नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमधून नुकत्याच पावसाळी अधिवेशनाचा कार्यक्रम संपला. परंतु या पावसाळी अधिवेशनामध्ये पुण्यातील आमदार सिद्धार्थ शिरोळे जे शिवाजीनगर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात, यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये नेमकं त्यांनी या पावसाळी अधिवेशनामध्ये मतदारसंघातली काय काय कामं केली आणि कुठली कामं मार्गी लागली याविषयी त्यांनी केलेलं हे प्रतिपादन जाणून घेऊयात सिद्धार्थ शिरोळे. ती म्हणलं आपल्यापर्यंत शेअर करावी. आता नेमकं त्याची नोट येते, पण ती आपल्या सगळ्यांपर्यंत नक्की पोहोचेल. त्यामुळं प्रामुख्याने जे आपल्या पुण्यामध्ये पुणे किंवा पुणे परिसरामध्ये जो सायबर क्राईम वाढतोय, तर सायबर क्राईमच्या दृष्टिकोनाने पुण्याला 5 पोलीस ठाणे 5 पोलीस ठाणे हे सायबर गुन्ह्यांच्या बद्दलचे आपल्याला मिळाले पाहिजे. तर त्याची मागणी प्रामुख्य लक्षवेधीच्या माध्यमातून केली. कारण ज्या पद्धतीने आता आपण सगळ्यांचंच म्हणजे वृत्तपत्रांमध्ये रोज पाहतो की रोज काही ना काहीतरी विविध प्रकारचे सायबर क्राईम म्हणजे जे वाढत आहेत, ज्या स्केलनी वाढत आहेत, त्याच्यासाठी आपल्याकडे जी यंत्रणा आहे ती अजून सज्ज व्हायला पाहिजे. त्यामुळे त्या अनुषंगाने त्याची जी मागणी ती मी या अधिवेशनात केली आणि त्या अनुषंगाने त्याच्यासाठीचा जो प्रस्ताव आहे तो पुणे पोलिसांनी गृह विभागाकडे पाठवलेला आहे आणि तो सुद्धा लवकरात लवकर मान्य होऊन 5 सायबर क्राईम चे जे पोलीस स्टेशन आहेत, पोलीस ठाणे आहेत, ते 5 विभागांमध्ये लवकर सुरू होईल असं मला पूर्ण खात्री आहे. तसं आश्वासन सुद्धा आपल्याला गृह राज्यमंत्र्यांनी दिलं. अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. नमस्कार, पुणे वृत्तदर्शन सी न्यूजमध्ये आपलं स्वागत. लोकमान्य टिळक यांच्या नावानं देण्यात येणारा पुरस्कार हा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना देण्यात आला आहे. याची घोषणा आज रोहित टिळक यांनी केली. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे, सुशीलकुमार शिंदे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. डॉक्टर रोहित टिळक यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात येणार आहे. 1 लाख रुपये आणि सन्मान चिन्ह असं त्याचं स्वरूप आहे. 1983 पासून हा पुरस्कार देण्यात येतो. कैलासवासी जयंतराव टिळक यांनी या पुरस्काराला सुरुवात केली. SM जोशी हे पुरस्काराचे पहिले मानकरी होते आणि त्यानंतर अनेक थोर पुरुषांना या लोकमान्यांच्या नावाने गौरवण्यात आलं. मग ते राजकीय क्षेत्रातले, सामाजिक क्षेत्रातले विविध सायंटिस्ट, DRDO, इस्रोचे सायंटिस्ट आणि इंडस्ट्रियलिस्ट अशा अनेक लोकांचा सन्मान या पुरस्कारांनी केला जातो दरवर्षी 1 ऑगस्टला. यंदाच्या वर्षी जेव्हा सर्व विश्वस्त जमले तेव्हा सगळ्यांच्या पुढे एकच नाव आलं, ते म्हणजे श्री नितीन गडकरीजी. लोकमान्यांचा जो विचार हा देश प्रगतीकडे न्यायचा जो होता तो फक्त स्वराज्यापुरता मर्यादित नव्हता, पण जो 4फोल्ड प्रोग्राम त्यांनी दिला होता, स्वराज, स्वदेशी, बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण, हे प्रगती दाखवतं. स्वदेशी, बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण हे देशाचे उद्योगधंदे वाढवणं, देशाचे उद्योगधंद्याकरता लागणारे शिक्षण आणि परदेशी कुठलीही गोष्ट न घेऊन देशाच्याच उद्योगधंद्याचा पुरस्कार व्हावा, हे 3 प्रामुख्याने गोष्टी त्या निमित्ताने त्यात दिसून येतात. गडकरी साहेबांना सुद्धा पुरस्कार देण्यामागचं कारण हेच होतं की देशाला एका प्रगतिशील राष्ट्र जर का बनवायचं असेल तर ट्रान्सपोर्टेशन आणि इन्फ्रास्ट्रक्चर हे खूप मोठ्या प्रमाणात हे लागतं. त्यांचं कायम हे म्हणणं आहे की जे प्रगतिशील राष्ट्र आहेत ते
इन्फ्रास्ट्रक्चर त्यांचं खूप चांगलं असल्या कारणाने ते श्रीमंत आणि प्रगतिशील आहेत म्हणून इन्फ्रास्ट्रक्चर त्यांचं काय चांगलं नाही. आणि त्यामुळे नॉर्थ साऊथ ईस्ट वेस्ट हे जे पूर्ण देशाला जोडण्याचं कार्य जे गडकरी साहेबांच्या नरेंद्र मोदीजींच्या जे नेतृत्वाखाली होत आहे, तो हे आत्मनिर्भर भारत हे दर्शवतं, जे लोकमान्यांचं सुद्धा स्वप्न होतं. आणि त्यामुळे यंदा टिळक स्मारकच्या वतीने सर्व विश्वस्तांनी ठरवलं की नितीन गडकरी साहेबांना या लोकमान्यांच्या नावाने पुरस्कार देऊन गौरवण्यात यावं. अनेक पॉलिसीज त्यांनी या आपले इन्फ्रास्ट्रक्चर वाढवण्याकरता केल्या, ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम वाढवण्याकरता केल्या, आणि वेगळ्या वेगळ्या पॉलिसीजसुद्धा. त्याचबरोबर पर्यावरण, इकॉनॉमिकली लोकांना कसं सोपं जाईल, मग अगदी पेट्रोलमध्ये इथेनॉलचं प्रमाण वाढवणं असेल, 1% सगळ्या कॉस्टच्या झाडं लावण्याकरता असेल, असे वेगळे वेगळे निर्णय त्यांनी हे देशाच्या प्रगतीकरता, लोकांकरता, सर्वसामान्यांकरता आणि देश खूप झपाट्याने प्रगतीशील राष्ट्र बनेल याकरता घेतले. नमस्कार, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपले स्वागत. महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे पावसाळी अधिवेशनात सभागृहामध्ये जंगली रमी खेळत असल्याचा व्हिडिओ आला आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी सुरू झाली. त्याबरोबर त्यांनी सुद्धा काही उत्तरं दिली. तथापि सभागृहामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा विषय चालू असतानाही ते रमी खेळत नसतील कशावरून, असा सवाल विरोधी पक्षांनी केला. आणि असंवेदनशील व्यक्तिमत्व म्हणून पक्षानं त्यांचा राजीनामा घ्यायला पाहिजे, याकरता शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. नमस्कार प्रेक्षको, संपादकीयमधून मी डॉक्टर शैलेश गुजर, सी न्यूज पुणे वृत्तदर्शन. पुण्याचा सिंहगड रस्ता हा सदैव चर्चेतच असतो. आता त्या ठिकाणी उड्डाण पूलही झालेला आहे आणि तो उड्डाण पूल वीर बाजी पासलकर चौकामध्ये येऊन त्या ठिकाणी उतरतो. पण तिथल्या सिग्नलचं टायमिंग आणि पुलावरची वाहतूक याचं काही जमेना, आणि त्याकरता त्या सिग्नलमध्ये 60 ते 90 सेकंद गेल्यानंतर ती वाहतुकीची लाईन ही पुलाच्या मध्यभागापर्यंत येऊन थांबते. तेव्हा सिंहगड रस्त्याला हा जो एक शापच आहे असं म्हटलं तरी चालेल, कारण त्याची वाहतूक कितीही सुरळीत करायचा प्रयत्न केला तरी सिग्नल्स त्याचे जर सिंक्रोनाइज केलेले नसतील तर वाहतुकीची समस्या त्या ठिकाणी निर्माण होते. पुणे शहराचा झपाट्यानं वाढणारा भाग म्हणजे सिंहगड रस्ता, आणि तो सिंहगडाच्या पायथ्यापर्यंत वाढत गेलेला आहे. तेव्हा अशा ठिकाणी जर आपण जे सिग्नल्स आहेत ते जर AI च्या दृष्टिकोनातून केले गेले आणि ते जर तसे वापरले गेले तर वाहतूक अतिशय सुरळीत होईल आणि बांधलेल्या उड्डाणपुलाचाही चांगला उपयोग होईल. अन्यथा मनस्ताप. पाहत रहा सी न्यूज पुणे वृत्तदर्शन.